नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की त्या लाडक्या बहिणींना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ते गोष्टी अखेर पूर्ण झालेली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे अगदी अपेक्षेप्रमाणेच आता लाडक्या बहीण योजनेला ई-केवायसीला मुदतवाढ मिळाली आहे. आता 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत केवायसी करा. अशा प्रकारे निर्देश आल्या होत्या. परंतु खूप मोठा प्रश्न उपस्थित राहिल्यामुळे राज्यातील ज्या बहिणी आहेत त्यांना हे केवायसी करता आली नाही. ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही, त्या बहिणींनी कुठे केवायसी करायची व कशी करायची, कोणाचा आधार कार्ड लावायचा, तर आता चिंता मिटलेली आहे. आता ऑप्शन आलेले आहे. लाडकी बहीण योजनेच्या जे केवायसीचं जे अपडेट आहे, पोर्टल आहे, त्यावरती हे आलेलं आहे. पोर्टलवरती ऑप्शन आलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन केवायसी करू शकता. आता राज्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याच काळ महिला लाभार्थी आपली केवायसी करत नाही, करता आली नाही. पण याचबरोबर आता पोर्टलवरती तांत्रिक बिघाड, OTP न येणं, महिला लाभार्थी केवायसी न होणं, या सर्व परिस्थितीमुळे आता बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली नव्हती. परंतु आता 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपली केवायसी करा, अशा प्रकारचे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात होते. ही तारीख जवळ आली. केवायसी न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात एक गोंधळ निर्माण झालेला आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची, महिला लाभार्थ्यांची केवायसी करता येणार आहे. ही केवायसी केली जात असताना बऱ्याच महिलांचे वडील पती नाही, हयात नाही, घटस्फोट झालेल्या महिला आहे व मृत्यू झालेल्या त्यांचे वडील किंवा पती आहे व या अशा केसेसमध्ये महिला लाभार्थी देखील केवायसी अद्यापर्यंत झालेली नव्हती. परंतु आता स्वतःची फक्त आधारचा OTP टाकून केवायसी करावी. यानंतर जे तालुक्याचं महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाची कागदपत्र, जर पतीचा वडिलांचा मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या संदर्भातील मृत्यूपत्र, अशा प्रकारची जी काही कागदपत्र आहे ती कागदपत्र जमा करावीत व आता देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या सर्व लाभार्थ्यांना आता 31 डिसेंबर पर्यंत तुमची ई-केवायसी करता येणार आहे.